अनेकदा आपण बघतो ना की आपला लॅपटॉप किंवा स्मार्टफोन अचानक खूप स्लो होतो किंवा हँग व्हायला लागतो. तो अहा. अशा वेळी आपण काय करतो? हो, म्हणजे आपण लगेच त्याची सिस्टम रिस्टार्ट करतो. अगदी बरोबर. किंवा बॅकग्राऊंडला सुरू असणारे नको ते ॲप्स बंद करून टाकतो. हो, किंवा कॅशे मेमरी क्लिअर करतो. मशीनच्या बाबतीत बघायला गेलं तर हे सगळं अत्यंत स्पष्ट आणि सरळ असतं. हो ना. तिथे एक मॅन्युअल असतं आणि बिघाड झाला की काय करायचे ह्याचे एकदम निश्चित असे नियम असतात. कारण त्या यंत्राची रचनाच मुळात एका ठराविक चौकटीत केलेली असते. तुम्ही 2 बटणे दाबली की तुमचं काम होतं. खरंय. पण मग आपण जेव्हा मानवी मनाचा आणि स्वतःच्या आयुष्याचा विचार करतो तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. नक्कीच, खूपच वेगळी असते. रोजचा वाढणारा ताणतणाव असू दे किंवा नात्यांमधली गुंतागुंत किंवा भविष्याची अनामिक भीती, या सगळ्यामुळे आपल्या मनाची ती काय म्हणतात त्याला कॅशे मेमरी पूर्णपणे भरून जाते. हो, आणि ती रिकामी करणं सोपं नसतं. मुळीच नाही. आणि अनंत लक्षात येतं की ह्या मानवी मेंदूसाठी असं कोणतंही रिस्टार्ट किंवा रिफ्रेश बटन निसर्गाने दिलेलंच नाहीये. हो, खरं तर निसर्गाने तसं काही दिलंच नाहीये. माहितीच्या या महापुरात मन इतकं भरकटलेलं असतं की खरी मानसिक शांतता मिळवणं हे एखाद्या युद्धापेक्षा कमी वाटत नाही. आणि म्हणूनच आजचा हा आपला सखोल वैचारिक प्रवास म्हणजेच आपला हा डीप डाईव्ह अत्यंत वेधक ठरणार आहे. हो, मी खूप उत्सुक आहे यावर बोलायला. कारण आपण आज अशा एका प्राचीन मॅन्युअलवर चर्चा करणार आहोत खरं. जे हजारो वर्षांपूर्वी लिहिलं गेलंय, पण आजच्या या धावपळीच्या आणि डिजिटल जगात ते अधिक प्रकर्षाने लागू पडतं. नक्कीच लागू पडतं. आज आपण इस्कॉनच्या तत्वज्ञानावरील काही सखोल लेख आणि आधुनिक मानसिक आरोग्यावरील अभ्यास आणि ह्यासोबतच भगवद्गीतेतील मूळ विचार यांची सांगड घालणार आहोत. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हां. हा केवळ जुन्या ग्रंथांचा किंवा धार्मिक पुस्तकांचा अभ्यास नाहीये. अजिबात नाही. तर जेव्हा जेव्हा आयुष्यात तणाव किंवा निराशा जाणवेल तेव्हा मनाला पुन्हा योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी हा एक प्रकारचा सर्व्हायव्हल गाईड आहे. हो, एक ऑडिओ बुक समरी आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी तसंच. एक अशी ऑडिओ बुक समरी जी ऐकणाऱ्यांना पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटेल. एक कायमस्वरूपी सोबत करणारा विचार प्रवाह आपण आज उलगडणार आहोत. या साहित्यामध्ये ना एक खूप सुंदर गोष्ट दडलेली आहे. तिथे केवळ काय करावे याची कोरडी यादी दिलेली नाहीये. म्हणजे फक्त नियम नाहीत. नाही, फक्त नियम नाहीत, तर ते का करावे यामागील विश्वाचं एक परिपूर्ण विज्ञान स्पष्ट केले आहे. हे जरा इंटरेस्टिंग वाटतंय. हो, कारण आयुष्याचे नियम समजून घेण्यापूर्वी हे जग नावाचे यंत्र नेमके कसे चालते याची मूळ प्रणाली काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. बरं. आपल्या स्रोतामध्ये आणि विशेषतः इस्कॉनच्या विश्लेषणामध्ये गीतेतील 5 मुख्य विषयांची अत्यंत सविस्तर मांडणी केली आहे. एक सेकंड, आपण हे थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे ही एक प्रकारे विश्वाची कॉस्मिक ऑपरेटिंग सिस्टम आहे असं म्हणता येईल का? होय, तशी उपमा द्यायला नक्कीच हरकत नाही. या सिस्टीमचे 5 मुख्य घटक आहेत. ओके, कोणते 5? पहिला आहे ईश्वर म्हणजेच सर्वोच्च नियंता. दुसरा आहे जीव म्हणजेच आपण, प्रत्येक सजीवात्मा. बरोबर. तिसरा घटक आहे प्रकृती, ज्याला आपण भौतिक निसर्ग किंवा आपली आजूबाजूची परिस्थिती म्हणू शकतो. चौथा आहे काळ म्हणजेच अविनाशी वेळ. आणि 5वे आणि शेवटचे तत्व आहे कर्म म्हणजेच आपली कृती. बरं. आता जर आपण याला आपल्या आधुनिक संगणक प्रणालीची किंवा लॅपटॉपची उपमा दिली तर हे समजायला अधिक सोपं जाईल असं मला वाटतं. हो, नक्कीच. सांगा बघू कसं जोडायला याला? म्हणजे प्रकृती हे या सिस्टीमचं हार्डवेअर आहे. अगदी बरोबर. आपण म्हणजे जीव हा या सिस्टीमचा युजर आहे. क्या बात है. काळ हे सिस्टीम क्लॉक आहे, जे कोणासाठी थांबत नाही, सतत पुढे जात राहतं. आणि ईश्वर हा या संपूर्ण सिस्टीमचा ॲडमिनिस्ट्रेटर किंवा मूळ प्रोग्रॅमर आहे. अतिशय अचूक वर्णन केलं तुम्ही. आणि यातली सर्वात गुंतागुंतीची आणि महत्वाची बाब म्हणजे ह्या 5 पैकी पहिले 4 घटक म्हणजे ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ हे शाश्वत आहेत. म्हणजे ते बदलत नाहीत. हो, ते बदलत नाहीत. काळ कोणासाठी थांबत नाही आणि प्रकृतीचे नियम कोणीही मोडू शकत नाही. पण एक मिनिट, जर हे 4ही घटक शाश्वत आहेत आणि ते आधीच ठरलेले आहेत तर मग आपल्या हातात नियंत्रण कुठे आहे? हाच तर खरा प्रश्न आहे. हो ना. कारण जर युजर म्हणून मला सिस्टीमचं घड्याळ थांबवता येत नाहीये किंवा हार्डवेअर बदलता येत नाहीये तर आपण केवळ या सिस्टीममध्ये अडकलेले रोबोट्स आहोत का? वरवर पाहता तसं वाटू शकतं.
कारण इथे तर निवडीचे किंवा स्वातंत्र्याचे काहीच अधिकार दिसत नाहीत मला. बरोबर. पण तिथेच त्या 5व्या तत्वाची म्हणजे कर्माची एंट्री होते. अच्छा, कर्म. हो, कर्म हे या सिस्टीमचं सॉफ्टवेअर आहे. हं. आणि गंमत म्हणजे कर्म हे एकमेव तत्व आहे जे शाश्वत नाही. म्हणजे ते आपण बदलू शकतो. हो, ते बदलता येते आणि ते पूर्णपणे तुमच्या हातात असते. म्हणजे परिस्थिती आणि वेळ जरी आपल्या नियंत्रणाबाहेर असली तरी आपण स्वतःचं सॉफ्टवेअर नव्याने लिहू शकतो. 100%. वेळ म्हणजे काळ आणि परिस्थिती म्हणजे प्रकृती या 2 गोष्टी तुम्हाला आव्हान देतील. पण त्या आव्हानाला तुम्ही कसा प्रतिसाद देता? तुमची कृती काय असते? हे तुमचं कर्म ठरवतं. वाव, हे खूपच भारी आहे. हो. आपण आपले जुने कर्म बदलून आपलं भविष्य नव्याने लिहू शकतो. आपण केवळ नशिबाच्या हातातले बाहुले नाही आहोत. खरंय. ही जाणीव माणसाला एक प्रचंड मानसिक ताकद देते. हे खरोखरच खूप मोठा विचार देणार आहे. आपण स्वतःचे कोडर जाऊत तर. अगदी तसंच. पण मग इथे एक अतिशय व्यावहारिक शंका माझ्या मनात येते. जर माझं सॉफ्टवेअर मी स्वतः लिहिणार असेन तर मला ते असं लिहायचंय ज्यातून मला सर्वोच्च यश मिळेल. साहजिक आहे. प्रत्येकालाच यश हवं असतं. हो, आजकाल आपण पाहतो की प्रत्येकाला काहीतरी मोठं मिळवायचं असतं आणि त्यातूनच सगळा मानसिक ताण निर्माण होतोय. हाच तर कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच आपल्या स्रोतांमध्ये गीतेतील कर्मण्येवाधिकार असते या प्रसिद्ध श्लोकाचा संदर्भ वारंवार येतो. हो, तो श्लोक खूप प्रसिद्ध आहे. या श्लोकाचा गाभा हाच आहे की तुमचं काम करण्यावर तुमचा अधिकार आहे, पण त्याच्या परिणामावर किंवा फळावर नाही. फळाची चिंता न करता वर्तमानात काम करणे हेच मानसिक शांततेचं मूळ आहे. पण मला इथं थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावंसं वाटतं. बरं सांगा. आपण जे विविध लेख आणि स्रोत अभ्यासले त्यात एका बाजूला असं स्पष्ट म्हटलंय की मोठी स्वप्न पहा, ध्येय उंच ठेवा. हो, असं म्हटलंय. आणि दुसऱ्या बाजूला तेच स्रोत सांगतात की फळाची अपेक्षा करू नका. हे एकमेकांना छेद देणारं नाही का? विरोधाभास वाटतो थोडा. हो, कारण जर कोणी एखादं मोठं स्वप्न पाहत असेल तर साहजिकच त्यातून मिळणाऱ्या परिणामाची अपेक्षाही असतेच ना. स्वप्न पाहणे आणि फळाची अपेक्षा करणे या 2 वेगळ्या गोष्टी कशा असू शकतात? हां, विरोधाभास अनेकांना गोंधळात टाकतो हे मला मान्य आहे. पण जर आपण यामागील मानसशास्त्र समजून घेतलं तर चित्र स्पष्ट होतं. बरं. स्वप्न पाहणे हे तुम्हाला दिशा ठरवण्यासाठी मदत करते. तुम्हाला कुठल्या दिशेने प्रवास करायचा आहे हे तुमचं ध्येय निश्चित करतं. ओके. पण एकदा का तुम्ही तो प्रवास सुरू केलात की तुमचं पूर्ण लक्ष त्या प्रवासावर असायला हवे, भविष्यातील परिणामावर नाही. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर हे गाडी चालवताना जीपीएस वापरण्यासारखं आहे. अरे वा, छान उपमा आहे ही. हो, म्हणजे आपण जीपीएस वर आपलं डेस्टिनेशन किंवा ध्येय सेट करतो. बरोबर. पण प्रत्यक्ष गाडी चालवताना आपलं लक्ष समोरच्या रस्त्यावर, खड्ड्यांवर आणि आजूबाजूच्या ट्रॅफिकवर असतं. अगदी बरोबर. जर आपण समोरच्या रस्त्याऐवजी सतत त्या मॅपकडे बघत राहिलो की कधी पोचणार तर नक्कीच अपघात होईल. अतिशय चपखल उपमा दिलीत तुम्ही. जर तुमची गाडी चालवताना नजर सतत ध्येयावर असेल तर वर्तमानातील कर्मावरची तुमची पकड सुटते. म्हणजे आपण लक्ष गमावतो. हो, रोजचे काम करताना मन भविष्याच्या चिंतेत अडकवून न ठेवणे म्हणजेच परिणामापासून अलिप्त राहणे, डिटॅचमेंट ज्याला आपण म्हणतो. बरोबर. जेव्हा आपण फळाची चिंता करतो ना, तेव्हा आपण काळ आणि प्रकृती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतो, जे की आपल्या हातातच नाहीये. अगदी बरोबर. ते अशक्य आहे आणि हीच गोष्ट ताणतणाव निर्माण करते. तुम्ही तुमच्या कामात 100% देता कारण तुमची ऊर्जा काय होईल या भीतीत वाया जात नाही. आणि हीच ती स्टेट ऑफ माइंड आहे ज्याला स्थितप्रज्ञता म्हटलंय, हो ना? हो, याच मानसिक स्थितीला स्थितप्रज्ञता म्हटलं आहे. हे समजायला खूप सोपं वाटतंय खरं तर. स्वतःच्या कर्मावर नियंत्रण ठेवणे आणि परिणामांबद्दल अलिप्त राहणे. हो, ऐकायला सोपं वाटतं. पण हे सगळं आपल्या स्वतःच्या आतल्या जगापुरतं मर्यादित झालं. आपण एकटेच या जगात राहत नाही. हो, आपण समाजात वावरतो. एक्झॅक्टली. आपण लोकांशी जोडलेले असतो. अशा वेळी बाह्य जग आणि लोकांशी येणारा संबंध कसा हाताळायचा? हा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे या मॅन्युअलचा. कारण अनेकदा आपली मनःशांती आपल्या स्वतःच्या अपेक्षेमुळे नाही तर इतरांच्या वागण्यामुळे, त्यांच्या प्रकृतीमुळे बिघडते. इथेच स्वाभिमान आणि स्वतःसाठी सीमा म्हणजेच बाउंड्री गाठण्याची कला
अतिशय महत्वाची ठरते. बाउंड्रीज आखणे. आपण अभ्यासलेल्या स्रोतांमध्ये यावर अतिशय स्पष्ट आणि कठोर भाष्य केलेलं आहे. अनेकदा समाजात वावरताना आपण इतरांना खुश करण्याच्या शर्यतीत स्वतःला आणि स्वतःच्या तत्वांना विसरून जातो. हो, आणि मला वाटतं समाज अनेकदा आपल्याला तडजोड करायला शिकवतो. हो, सारखं ऍडजस्ट करा असं सांगितलं जातं. नाती टिकवण्यासाठी सतत झुकत राहण्याचा सल्ला दिला जातो आपल्याला. तडजोड तेव्हाच निरोगी असते जेव्हा ती दोन्ही बाजूनी होते. बरोबर. पण स्रोतांमध्ये एक गोष्ट ठामपणे सांगितली आहे की एकतर्फी तडजोड हे नाते नसून ते एक प्रकारचं शोषण असते. बापरे, हे खूपच स्ट्रॉंग वाक्य आहे. हो, आणि ते खरजेच आहे. ज्या ठिकाणी तुमच्या सत्याची, निष्ठेची आणि अस्तित्वाची सतत थट्टा होते, तिथून शांतपणे निघून जाणं हा तुमचा पराभव नसून तो तुमचा सन्मान आहे. आपण अनेकदा अहंकार आणि स्वाभिमानात खूप गल्लत करतो, नाही का? हो, खूप वेळा लोक कन्फ्यूज होतात त्यात. जर एखाद्या व्यक्तीने मानसिक शांतीसाठी स्वतःभोवती एक सीमारेषा आखली आणि चुकीच्या गोष्टीला ठामपणे नाही म्हटलं, तर समाज त्याला अहंकारी किंवा स्वार्थी ठरवतो. अगदी नेहमीच असं होतं. पण मुळात ती दुसऱ्या व्यक्तीच्या मालवेअरपासून स्वतःच्या सॉफ्टवेअरला वाचवण्याची गरज असते. अगदी तसंच. आपण याला एका इमोशनल बँक अकाउंटची उपमा देऊ शकतो. इमोशनल बँक अकाउंट हे जरा समजावून सांगा. हो, म्हणजे नाती ही एकमेकांना ऊर्जा देण्यासाठी असतात, पण जर एखाद्या व्यक्तीसोबतचा प्रत्येक संवाद तुमच्या मानसिक ऊर्जेची फक्त विड्रॉल म्हणजे कपात करत असेल ओके. आणि तिथे कोणतीही ऊर्जा जमा होत नसेल, तर एक दिवस तुमचं इमोशनल बँक अकाउंट रिकामं होणारच. हे खूपच भारी समजावून सांगितलं तुम्ही. अशा व्यक्तीला ब्लॉक करणं किंवा त्यांच्यापासून अंतर राखणं हा अहंकार नाही, तर ती स्वतःची घेतलेली काळजी आहे. पण मग अशा वेळी क्षमा करण्याचं काय? कारण अध्यात्म तर नेहमी क्षमा करायला सांगतं. क्षमा करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण क्षमा न केल्यास राग आणि संशय मनाला आतून पोखरत राहतात. क्षमा केल्याने स्वतःच्या मनावरचे ओझे कमी होते आणि सिस्टीमची कॅश मेमरी क्लिअर होते. बरोबर. पण क्षमा करणे याचा अर्थ त्या व्यक्तीला पुन्हा तोच त्रास देण्याची परवानगी देणे असा होत नाही. हा, खूप महत्वाचा फरक आहे. हो, जो व्यक्ती वारंवार चुका करून तुमच्या सहनशीलतेचा फायदा घेतो, तिथे वाद घालण्यापेक्षा शांतता हेच सर्वात मोठे शस्त्र ठरते. वा, योग्य अंतर राखणे हेच स्थितप्रज्ञतेचे लक्षण आहे. हे सगळं ऐकताना ना एक सर्व्हायव्हल गाईड असल्यासारखं वाटतंय. हो, नक्कीच. GPS सेट करा, स्वतःचं काम करा, इमोशनल बँक अकाउंट जपा. पण हे सगळं तेव्हाच लागू पडतं जेव्हा परिस्थिती साधारणपणे ठीक असते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की जेव्हा सगळं सुरळीत असतं तेव्हा. हो, पण जेव्हा आयुष्य अचानक आपली अत्यंत कठीण परीक्षा घेतं, जेव्हा एखादं मोठं वादळ येऊन सर्व काही एका क्षणात उद्ध्वस्त करतं, तेव्हा ही तत्त्व कशी लगायची? हा खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे. हे सगळं पुस्तकी ज्ञान न राहता प्रत्यक्ष आयुष्यात कसं उतरवायचं? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. सिद्धांत कितीही महान असले तरी ते प्रत्यक्ष कृतीत आणल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही. खरंय. आणि म्हणूनच आपल्या स्रोतांमधील ती अत्यंत हृदयस्पर्शी कथा आपण समजून घेतली पाहिजे. ही कथा आहे सौरगडचा राजा वीरेंद्रदेव आणि राणी सौम्यादेवी यांची. हो, ती कथा. हे एक असं उदाहरण आहे जे दाखवून देतं की जेव्हा काळ किंवा परिस्थिती तुमच्या पूर्णपणे विरुद्ध असते, जेव्हा निसर्ग तुमच्याकडून सगळंच हिरावून घेतो, तेव्हा कर्म कसं करायचं. ती कथा खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. मी वाचलीये ती. हो, ऐकणाऱ्यांसाठी आपण ती थोडक्यात सांगूया. चालेल. याची सुरुवात होते जेव्हा 2 ऋषी श्रेयानंद आणि चैतन्य राजाची परीक्षा घेण्यासाठी येतात. ते राजाकडे दान मागतात. बरोबर. आणि हा राजा जो त्याच्या दानशूरपणासाठी प्रसिद्ध असतो, तो अक्षरशः आपले संपूर्ण राज्य त्यांना दान करतो. हो, विचार करा, पूर्ण राज्य. अटीनुसार राजा, राणी आणि त्यांचे 2 लहान मुलगे, ज्यांची नावे यशवर्धन आणि अर्जवसेन असतात, ते राजवाडा आणि सगळी संपत्ती सोडून अंगावरच्या साध्या कपड्यांमध्ये अणवाणी जंगलात निघून जातात. एका रात्रीत सर्व सत्ताधीश राजापासून एक भिकारी बनण्यापर्यंतचा हा प्रवास होता. पण ही फक्त पहिली परीक्षा होती. बापरे, याहून कठीण अजून काय असू शकतं? ते एका दुसऱ्या शहरात पोचतात आणि तिथे एका खणावळीत अत्यंत कठीण परिस्थितीत दासांसारखे काम करू लागतात. ज्या राजाने सिंहासनावर बसायला हवं, तो लाकूड तोडतो. हो, जो राजा सिंहासनावर बसायचा तो जंगलात लाकूड तोडतो. राणी चुलीजवळ उन्हात स्वयंपाक करते आणि राजपुत्र भांडी घासतात. पण तरीही त्यांनी आपले सत्य आणि धर्म सोडला नाही. हेच पचवायला खूप जड जातं. पण सर्वात भयंकर आणि काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग तर पुढेच आहे. हो, तो प्रसंग खूपच दुःखद आहे.
त्या खानावळीच्या मालकिनीच्या कटामुळे एका श्रीमंत व्यापाऱ्याकडून राणीचे जहाजावरून अपहरण केले जाते. अगदी बरोबर. तिकडे राजा जंगलातून परततो तेव्हा तो खानावळीचा मालक राजाचा अपमान करून त्याला आणि मुलांना तिथून हाकलून देतो. आणि मग ते नदीजवळ येतात. हो, राजा अत्यंत दुःखी अवस्थेत दोन्ही मुलांना घेऊन एक नदी ओलांडत असतो. पाण्याचा प्रवाह प्रचंड असतो आणि एका क्षणात नियती आपला सर्वात क्रूर खेळ खेळते. नदी पार करत असताना अचानक एका मुलाला सिंह पळवून नेतो. बापरे. राजा स्वतःचा तोल जाऊन त्या भयंकर प्रवाहात वाहून जातो आणि दुसरा लहानगा मुलगा त्या किनाऱ्यावर पूर्णपणे एकटा अनाथ अवस्थेत उभा राहतो. हे ऐकतानाही अंगावर शहारे येतात. एका क्षणात एका अत्यंत सुखी, आदर्श आणि सत्वशील कुटुंबाचा असा भयानक अंत होतो. आणि इथेच मला तो प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? या क्षणी त्या नदीच्या प्रवाहात वाहून जाताना किंवा त्या अनाथ मुलाला किनाऱ्यावर पाहताना ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? एवढ्या भीषण संकटातही जिथे त्यांची काहीच चूक नव्हती, त्यांनी त्या ॲडमिनिस्ट्रेटरला किंवा ईश्वराला दोष का दिला नाही? हाच तो महत्वाचा बिंदू आहे. कोणीही सामान्य माणूस असता तर नशिबाला आणि देवाला शिव्याशाप देत बसला असता की मी माझं सगळं राज्य दान केलं तरी माझ्या वाट्याला हे दुःख का? आणि तिथेच त्यांच्या मानसिकतेची खरी उंची दिसून येते. हेच कर्मयोग आणि स्थितप्रज्ञतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. कसं काय? त्यांनी त्या क्षणी काळ आणि प्रकृतीला दोष दिला नाही, कारण ते त्यांच्या हातातच नव्हते. त्यांच्या हातात फक्त त्या क्षणी जिवंत राहणे आणि आपले सत्व न सोडणे हे कर्म होते. म्हणजे फळाची अपेक्षा न करता फक्त कर्म करत राहणे. अगदी बरोबर. कथेतील पुढचा भाग बघा. हो, सांगा ना. सिंहानं पाळवलेला मुलगा एका दयाळू शिकारीला सापडतो, किनाऱ्यावर उरलेला मुलगा एका धोब्याला मिळतो आणि नदीत वाहून गेलेला राजा एका वेगळ्या राज्यात पोहोचून स्वतःच्या कर्तृत्वाने तिथला नवीन सम्राट बनतो. वा. आणि या कथेचा शेवट तर एखाद्या चित्रपटासारखा आहे ना? हो, एकदम सिनेमॅटिक शेवट आहे. 12 वर्षानंतर तेच व्यापाऱ्याचं जहाज जिथे राणीने अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या चारित्र्याचं रक्षण करत 12 वर्ष काढली होती, ते जहाज या नवीन राजाच्या बंदरात येतं. हो, आणि तो व्यापारी तिथेच असतो. आणि योगायोगाने राजाचे ते 2 हरवलेले मुलगे जे आता मोठे होऊन सेनापती झालेत, ते त्याच जहाजाच्या रक्षणासाठी नेमले जातात. त्या रात्री गस्त घालताना जेव्हा ते दोघे स्वतःच्या बालपणीच्या आठवणी सांगत असतात, तेव्हा आत बसलेल्या राणीला त्यांचा आवाज ऐकू येतो. अरे वा. ती त्यांना ओळखते आणि शेवटी हे सर्व विखुरलेलं कुटुंब 12 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकत्र येतं. यातून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते. कोणती गोष्ट? परिस्थितीने त्यांना कितीही खाली खेचलं, त्यांना सर्वस्व गमावलं, तरी त्यांची आतली जी मूल्य होती, जे त्यांचं मूळ सॉफ्टवेअर होतं, ते त्यांनी करप्ट होऊ दिलं नाही. अगदी बरोबर. त्यांनी त्या 12 वर्षांच्या कठीण काळात परिस्थितीला दोष न देता आपण जिथे आहोत तिथे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहणं पसंत केले. खरंय. राणीने आपले पावित्र्य जपले, मुलांनी आपले शौर्य आणि मूल्य जपली आणि राजाने आपली न्यायप्रियता जपली. जेव्हा माणूस अहंकाराचा त्याग करतो आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही सत्यावर ठाम राहतो, तेव्हा विश्वाची प्रणाली, तो नियंता शेवटी न्याय करतोच. त्यांच्या शुद्ध कर्मानेच त्यांना पुन्हा एकत्र आणले. हो, बाह्य जगात कितीही वादळे आली तरी आतली शांतता आणि आपले कर्तव्य ढळू न देणे हेच या सर्व सिद्धांतांचे मुख्य सार आहे. तर मग या संपूर्ण सखोल चर्चेतून किंवा या डीप डाईव्हमधून आपण काय शिकलो? आपण खूप महत्वाच्या गोष्टी पाहिल्या आज. आयुष्य हे नेहमीच अस्थिर असणार आहे. काळ सतत बदलत राहील आणि प्रकृती नवनवीन आव्हाने फेकत राहील. बरोबर. पण जर आपण परिणामाची आसक्ती सोडली, स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड न करता नाती जपली, जिथे आदर नाही तिथून आपल्या मानसिक शांततेसाठी दूर जायला शिकलो. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं तेव्हाही आपले कर्म आणि सत्य सोडले नाहीत, तर आयुष्य एका अत्यंत सुंदर प्रवासात रूपांतरित होते. नक्कीच. हीच सुखी आणि यशस्वी जीवनाची ती गुरुकिल्ली आहे जी आजच्या काळात सर्वाधिक गरजेची आहे. आजचा हा वैचारिक प्रवास संपवताना मला एका वेगळ्या आणि सखोल विचाराकडे लक्ष वेधायचे आहे. बरं, कोणता विचार? आपण आज संपूर्ण चर्चेत अलिप्त राहण्याबद्दल आणि आसक्ती सोडण्याबद्दल खूप बोललो. आपण अभ्यासलेल्या स्रोतांमध्ये शेवटी एक अत्यंत सुंदर वाक्य आहे. खरे स्वातंत्र्य आणि आनंद त्यागातच दडलेला आहे. ज्याला अलिप्त राहायचे कसे हे माहीत आहे, त्यालाच खरोखर कसे जगायचे हे माहीत असते. हां, खरोखरच खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे. मुळात आपण ज्या गोष्टी पकडून ठेवतो
त्याच आपल्याला बांधून ठेवतात. स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारून पाहावा. अगदी. आज आपण आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी अगदी घट्ट पकडून ठेवल्या आहेत, मग ती काही नाती असोत, कोणाकडून असलेल्या अपेक्षा असोत, समाजातली आपली प्रतिमा असो, की एखादं जुनं दुःख आणि राग असो, त्याच गोष्टी आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवत तर नाहीयेत ना? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपण या गोष्टींना पकडून ठेवतो कारण आपल्याला वाटतं त्यात आपली सुरक्षितता आहे. पण कदाचित काही गोष्टी सोडण्यातच आपलं खरे मिळवणे दडलेले आहे. खूपच सुंदर विचार आहे हा. याच एका शांत आणि विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आपण आजचा हा सखोल वैचारिक प्रवास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावर. नक्कीच. धन्यवाद.